संध्याकाळी 11ला 12ला लाईट येते, सकाळी उठाच्या अगोदर निघून जाते. त्यांच्या बापांना दार धरली होती का एवढ्या संध्याकाळी लाईट दिल्यावर? सोलापूरकरांचे प्रश्न पहिले उड्डाण पूल आता 10 वर्ष झालं. खड्डा खांदायचं, नुसतं जायचं, त्याचे मोजमाप घ्यायचं, निघून जायचं. तर यावेळी स्थिर सरकार असल्यामुळं 5 वर्ष व्यवस्थित कामावरती बोललं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतलेली आणि त्यानंतर फडणवीस सरकार आता राज्यात सत्तेत आलेलं आहे आणि नव्यानं आलेल्या या सरकारकडं सोलापूरकरांच्या काय मागण्या आहेत, सोलापूरकरांच्या काय अपेक्षा आहेत, हेच आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आफताब शेख, एबीपी माझामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. दादा, तुमचं नाव काय? सोलापूरकर म्हणून नवीन सरकारकडे काय अपेक्षा? मी सूरज निंगपोडे. माझी अपेक्षा अशी आहे की सोलापुरातला जी तरुण वर्ग जे आहे सध्या ती फार करून तर पुण्याला शिफ्ट झालेला आहे. तर सोलापुरासाठी नवीन उद्योग यावं, 2-3 IT पार्क जरी झाले तरी बी सोलापूरसाठी पुष्कळ आहे, जेणेकरून इथला मतदारसंघ इथेच राहील आणि अजून चांगलं सरकार घडू शकते, एवढीच अपेक्षा आहे. अरे काका देखील आपल्या सोबत आहे. काका, सरकारकडनं नवीन अपेक्षा काय आहेत? नवीन अपेक्षा आता म्हणलं तर पहिले बेरोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे, सगळ्यांना काम मिळालं पाहिजे. आता हे नवीन सरकार तर आता दिलं, आता आश्वासन बघू आता काय काय करतात, आता काय आहे ते. काय काय प्रश्न आहेत सोलापूरकरांचे? सोलापूरकरांचे प्रश्न पहिले उड्डाण पूल आता 10 वर्ष झालं. खड्डा खांदायचं, नुसतं जायचं, त्याचे मोजमाप घ्यायचं, निघून जायचं. त्याला कोण लक्ष देत नाही. इथं वाहतुकीची समस्या आहे. परत इथलं युवक वर्ग एवढं शिकलेलं आहे, सगळे जिकडं तिकडं कामाला जातो. इथं जर काय तर MIDC म्हणा, काय तर IT पार्क हे काढलं तर इथलं विद्यार्थी बाहेर जाऊ शकणार नाही ना. सगळे आईबाप वयस्कर सोडायचे, बाहेर जायचं कामाला. त्यापेक्षा इथंच काय तर रोजंदारीचं युवकांना काम दिलं तर प्रश्न मिटून जाईल. काका, सोलापूरकर म्हणून काय अपेक्षा आहेत नवीन सरकारकडे? काय प्रश्न आहेत सोलापूरकर? सोलापूरची दळणवळण, ट्रॉफिक जाम होतं सारखं, तरी उड्डाण पूल, परत आता जे आश्वासन दिले त्यांनी जाहीरनाम्यात काय काय ते पूर्ण 5 वर्षात पूर्ण करावं, ते आश्वासन दिलेले. ही सरकारकडनं ही अपेक्षा. फडणवीस सरकार खरं तर याच्या आधी देखील होतं, आता पुन्हा एकदा फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत. सकारात्मक वातावरण आहे आता सध्या? आहे, वातावरण आहे, तसे सकारात्मक वातावरण आहे आणि काम करण्याचे हे सरकारचे चान्सेस आहेत, करू शकेल अशा अपेक्षा आहेत. सोलापुरातील एका चहा कॅन्टीनवरती आपण आलेलो आहोत. अनेक मंडळी सोलापूरकर जे आहेत चहाचा आस्वाद घेत आहेत. यांना देखील आपण विचारूयात. नवीन सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, काय अपेक्षा आहेत सरकारकडनं आता? अपेक्षा येत आहे की सोलापूर जरा सुधारायला पाहिजे, एअरपोर्ट लवकर सुरू व्हायला पाहिजे आणि जे सामान्य जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे. उद्घाटन झालं की एअरपोर्टचं? एअरपोर्ट अजून फ्लाईट कुठे उडली आहे, उडायला पाहिजे. चांगले लोक त्याची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की बाबा एअरपोर्ट आलं आहे, आपल्याला काहीतरी संधी मिळेल. अच्छा, एअरपोर्ट सुरू झालं पाहिजे. सर, काय म्हणणं आहे, काय अपेक्षा सरकारकडनं? सरकारकडनं अपेक्षा आहे की स्पोर्ट्ससाठी पण इकडे चांगलं कॉम्प्लेक्स व्हायला पाहिजे, इंडोर स्टेडियम्स व्हायला पाहिजे चांगले. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आता विमानतळ झालेला आहे त्याच्यामध्ये विमानतळ 1-2 ठिकाणी जाऊन उपयोग नाही, सगळीकडे रूट तो व्हायला पाहिजे. म्हणजे दिल्ली आहे किंवा तुमचं गोवा आता करतायत, तिरुपती करतायत, पण हैदराबाद आहे, बेंगलोर आहे, कितीतरी मेट्रो सिटीज आहेत, ते सगळ्या मेट्रो सिटीजला कनेक्शन व्हायला पाहिजे, कनेक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. 1-2 ठिकाणी होणार नाही, नुसतं पुणे करून मुंबई करून नुसतं गोवा करून होणार नाही. त्याच्यावरती नीट वर्कआउट व्हायला पाहिजे. आणि मेनली सरकारने इन्फ्लेशन कमी केलं पाहिजे, महागाईचा दर कमी झाला पाहिजे, अशी अपेक्षा ज्या आहेत ते या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे. सर, काय अपेक्षा आहेत सरकारकडनं आणि वातावरण पॉझिटिव्ह आहे का सरकारकडनं आता? म्हणजे अपेक्षा आहेत सरकारकडनं चांगली? सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्राला एक स्थिर सरकारची गरज होती. सगळे कुठलेही पक्ष कुणीकडे चालले होते, आता कुठंतरी एक बहुमत एका जागी आलेलं आहे. तर यावेळी स्थिर सरकार असल्यामुळं 5 वर्ष व्यवस्थित कामावरती बोललं पाहिजे. फक्त टीकेची झुंड उघडली आहे, कुणी कुणावर टीका करते, कुणी टीका करते, कधी चॅनल उघडा, हे सर्व बंद होऊन सारखं काही ना काही डेव्हलपमेंटचं बोललं पाहिजे. जे महाराष्ट्र आपण बघितलं आहे तो जातीवादीचा नव्हता, कायम त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट असायची, ते या सरकारने करणं गरजेचं आहे. एक चांगला मुद्दा सरांनी मांडला. तर मागचे जे अनेक वर्ष होते ते फोडाफोडीचं राजकारण बघायला मिळत होतं, कुठलं पक्ष सत्तेत येईल हे कळत नव्हतं. पण स्थिर सरकार आलेलं आहे, त्यामुळे स्थिर सरकारकडनं आता अपेक्षा काय आहेत तुमच्या सोलापूरकर म्हणून? सगळ्यात महत्त्वाचं, सोलापूरचं एकेकाळी महाराष्ट्राचा नंबर 3 किंवा नंबर 4ची सिटी म्हणून नावारूपाला होती. त्याची फार मोठी पिछेहाट गेल्या काही 1-2 दशकात झालेली आहे. इथलं एक लोकांमधनं बरेचसे प्रतिनिधी आपले आमदार, खासदार या ह्याच्याने होते, सगळ्या केंद्रात होते आणि राज्य सरकारमध्ये पण होते, पण म्हणावी तशी प्रगती आपल्याला साधता आलेली नाही आहे. मग सरकार कुठलंही असो.
आता डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे स्थिर सरकार आलेलं आहे. तर येत्या 10 वर्षाच्या आराखड्यामध्ये आपल्याला सोलापूरला कसं जास्तीत जास्त वर नेता येईल, सगळ्या मूलभूत सुविधा आहेत. स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे सोलापूरचं, कर्नाटक आंध्राच्या बॉर्डरवर आहे. तर रस्त्यांचं जाळं खूप चांगलं झालं आहे. इंडस्ट्रीज आता लवकरात लवकर सोलापुरात येणं गरजेचं आहे. विमानतळ सुरू झालं, पण आता त्यानंतरचा पुढचा टप्पा की सोलापूर एक पिलग्रिमेजचं चांगलं सेंटर आहे, त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. इंडस्ट्रीज चांगल्या आल्या पाहिजेत. मेडिकल हब म्हणून सोलापूर आता खूप मोठं पुढं चाललेलं आहे. तर या सगळ्या बाबींचा विचार होऊन सर्वकष प्रगती साधता आली तर ती जास्त चांगली राहील, अशी एवढीच आमची अपेक्षा आहे सरकारकडनं आहे. तर सोलापूर जे आहे ते टेक्स्टाईल हब होतं एका वेळेस, अनेक गिरण्या होत्या, त्या आत्ता इंडस्ट्रीची स्थिती काय आणि ते जर वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येऊ शकतात? टेक्स्टाईल हबबद्दल मला जास्त माहिती नाही आहे. फक्त तुम्ही आधी हा प्रश्न विचारला होता की सरकारने आमच्यासाठी काय केलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून मी टूथब्रश घेतो, पेस्ट घेतो, मी त्याचंसुद्धा GST भरतो. त्याच्यानंतर मी शर्ट घालतो, त्याचासुद्धा GST भरतो. त्याच्यानंतर मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकतो, त्याचं पण GST भरतो. रोडवर फिरतो, त्याचा टॅक्स भरतो. सामान्य जनतेला काहीतरी गव्हर्नमेंटने वापस दिलं पाहिजे आणि मध्यमवर्गीय जे आहे त्यांना टॅक्स रिलीफ दिला पाहिजे. होतं काय, जे काय आहे ते फक्त मध्यमवर्गीयाच्याकडूनच जातं. सगळ्या आता सुरुवात चांगली केली आहे, त्या पद्धतीने लोकांना द्यायला पाहिजे. त्यांनी जेवढं घेतात तेवढं वापस पण द्या. लाडक्या बहिणींचा एक प्रभावी मुद्दा जो तो इलेक्शनमध्ये देखील प्रभावी ठरला होता. आता महिलांसाठी काय केलं पाहिजे सरकारनं परत? आता लाडकी बहीण त्यांनी सुरू तर केलं आहे, पण आता हे कंटिन्युटी त्याचं राहणं आणि बोलल्यासारखं करणं हेही महत्त्वाचं आहे. दिलेले शब्द परत परत इकडं तिकडं व्हायला नाही पाहिजेत. हे आता वेळ आल्यावर आपल्याला कळेल. हे पण सर, लाडक्या बहिणीच्या अशा योजना या मोस्ट वेलकम आहेत, मान्य आहे. पण ह्याच्यापेक्षा तुम्ही लोकांना अशी सवय देता की बाबा गव्हर्नमेंट विल पे यू, असं फ्री एक गिफ्ट स्वरूपात देता. पण त्या हाताला तुम्ही जर रोजगार देऊन त्यांना जर स्वयंपूर्ण जर केलं, तर त्या कामांना तुम्ही हातानं कामं द्या आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवा. ह्याच्याकडे जास्त भर दिला पाहिजे. अशा योजना करून लाडका भाऊ येईल, लाडकी आई येईल, लाडके बाबा येतील. ह्याच्याने प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. तुम्ही जी रिकामी हात आहेत त्यांना रोजगार द्या. आलं का लक्षात? हे फार महत्त्वाचं आहे. अशा स्वरूपानं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. काही महिला देखील आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. ताई, खरं तर नवीन सरकार आलेलं आहे आता राज्यामध्ये, काय अपेक्षा आहेत महिलांच्या सरकारकडनं? आता जे नवीन सरकार आले, अगोदरच त्यांनी खूप महिलांसाठी खूप कामं केलेली आहेत. मेन मुलींचं शिक्षण त्यानं फ्रीमध्ये केलं आहे. आणि मी म्हणते, मला पण 3 मुली आहेत, माझ्या 3ही मुलींचं शिक्षण त्यांनी फ्री झालेलं आहे. मी ती म्हणजे खूपच हे आहे. त्याचाच आभार तुम्ही मतदान पेटीत व्यक्त केलंय आणि आले ते छान आहे सरकार. आता अजून काय काय हवंय सरकारकडनं, काय मागणी? सरकारकडून म्हणते महिलांचं संरक्षण मेन आहे. महिला कुठं पण रात्री सर्व्हिसला जातात, फिरायला जातात, त्यांचं सिक्युअर म्हणून काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे त्यांनी. सोलापूरकरांचे काय प्रश्न आहेत? कारण सोलापूरकर महिला म्हणून पाण्याचा प्रश्न आहे. तर आपल्याकडे 5-5, 6 दिवसाला पाणी आहे. काय अपेक्षा? 6 दिवसाला पाणी येते. मी म्हणते हे 2 दिवसाला जरी सोडलं तरी पाणी बरं आहे. किती हाल होतात पाण्याच्यामुळं? खूप हाल होतात. आम्ही कळशीनं पाणी भरतो रोज. आलं तर 6 दिवसाला पाणी आलं, 6 दिवसाचं पाणी साचवून ठेवावं लागतं आम्हाला. 2 दिवसात पाणी आलं पाहिजे. 2 दिवसात पाणी यावं अशी इच्छा आहे. आणि जे सरकार आमच्या मनात होतं ते सरकार आलेलं आहे. अभिनंदन त्यांचं. काही विद्यार्थ्यांनी देखील आहेत. नवीन सरकार आलेलं राज्यामध्ये, काय अपेक्षा आहेत सरकारकडे? म्हणजे फीस कमी ठेवायला पाहिजे, अजून सुविधा ते असायला पाहिजे मुलींसाठी. मुलींचं शिक्षण तर फ्री केलं ना सरकारनं? फ्री केलंय का? आणि म्हणजे दुसऱ्या गावाकडनं येणारे मुले आहेत ना, त्यांना पण हॉस्टेलचा तरी खर्च कमी ठेवायला पाहिजे. आता शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळते का? नोकरीसाठी काय केलं? नोकरी पण द्यायला पाहिजे. आता खूप इंजिनिअरिंग तर करून खूप जण बसलेत. इंजिनिअरिंगला तर काय व्हॅल्यूच नाही. मग जॉब ते ठेवायला पाहिजे चांगलं. जॉब्स असले पाहिजे. सगळ्यांना, सगळ्या म्हणजे कमी शिकलेल्यांना पण असायला पाहिजे, जास्त शिकलेल्यांना पण असायला पाहिजे. कशाला व्हॅल्यू कमी करू नये. या आणखी एक ताई आपल्यासोबत आहेत, त्यांना देखील विचारत. ताई, नवीन सरकार आलेलं आहे राज्यामध्ये, काय अपेक्षा आहेत सरकारकडनं? काय पाहिजे महिलांना? आहे ती सुविधा चालू करावी. लाडकी बहीण चालू झाली पाहिजे. हे नक्कीच आहे बरं का. अपेक्षा तर जास्तीत जास्त अशाच आहे त्या. कारण की शेतकऱ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. दुसरं काहीच नको. काय प्रश्न? शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत? महिलांचे काय प्रश्न आहेत? काय कांद्याला भाव नव्हता, आता सगळ्या शेतकऱ्यांचं हे झाले, गेले, आधीच होऊन गेले.
आणि आता भाव वाढलाय. हां, मग काय उपयोग आहे? गेला की शेतकरी मातीतच. मग असं झाल्यावर कसं व्हायचं? आता ह्याला आणखीन भाव नाही. मोठं सोयाबीन तर कायच नाही, त्याला तर काय सोडून द्या. उडीद होतं ती पण सगळं पाण्यानं पावसानं तर पाकच गेलं. आणि कांदा तर आमचं तर लयच बेकार झालं. कांद्याला तर सोयाबीनला आणखीन आमचं थडी लावून घरात तशीच आहे थप्पी. आम्ही विकलं पण नाही कारण की भावच नाही. त्याच्यामुळे तर काय सरकारकडनं भाववाढ भाव मिळाला पाहिजे. हां, भाव शेत पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे असं म्हणताय ते सरकारकडनं. नवीन अपेक्षा तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय आम्ही आता शेतकरी म्हणल्यावर तीच अपेक्षा करणार की. हां, काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे? विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईट त्यांच्या बापानं धरलं होतं का दार? संध्याकाळी 11ला 12ला लाईट येते, सकाळी उठाच्या अगोदर निघून जाते. त्यांच्या बापानं दार धरली होती का एवढ्या संध्याकाळी लाईट दिल्यावर? हा, कसे दार धरायचे मला सांगा? ह्यांनी बेंचोत सगळी झोपणार AC मध्ये आणि शेतकऱ्यांनी काय करायचं रात्रीच्याला तेवढ्या? बस एवढंच बोलायचं बंद करा. काका देखील काका शेतकरी आहेत का तुम्ही? शेतकरी का? बरं, नवीन सरकार आलेलं राज्यात, आता काय अपेक्षा आहेत सरकारकडनं? आता काय शेतकऱ्याला दिवसा लाईट दिली तरी फायदा होईल ना. अच्छा, कारण रात्रीचं साप हिंस प्राणी असतात ना, त्यामुळं काय त्यांना ही करता येत नाही ना, दार धरता येत नाहीत. अजून काय काय हवंय शेतकऱ्यांना? कर्जमाफी दिली पाहिजे. आता नवीन सरकार आले म्हणजे त्यांनी जी घोषणा ज्या डिक्लेअर केलेल्या आहेत त्या इलेक्शन पिरियडमध्ये त्या पूर्ण केल्या पाहिजे. ह्या सरकारनं जे आश्वासन दिले ते सगळे पूर्ण झाली पाहिजेत. सरकारनं जे आश्वासन दिलेली आहेत ती सगळी आश्वासनं पाळली पाहिजेत. वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांपासून नोकरदारांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत या सगळ्यांच्या नवीन सरकारकडनं अनेक अपेक्षा आहेत. आणि या सरकार नवीन अपेक्षांची पूर्ती कशा पद्धतीनं करतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थात या सगळ्या सोलापूरकरांचे प्रश्न आणि सोलापूरकरांच्या अपेक्षा ABP माझाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण केला आहे. कॅमेरा पर्सन युकागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.